नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आणि खुशखबर आलेली आहे की पोस्ट ऑफिसचं शेड्यूल 2 चं त्या ठिकाणी अपडेट आलेलं आहे. आपल्यापर्यंत लक्षात घ्या, शेड्यूल 2 चं अपडेट आलेलं आहे. या अपडेट मध्ये नेमकं काय काय आलेलं आहे, कोणाला संधी मिळणार आहे, कुठल्या पद आहेत, कुठले पोस्ट असणार आहेत, कधीपासून रजिस्ट्रेशन करायचे, फॉर्म कधी भरायचा आहे, कुठली काळजी घ्यायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे. म्हणून मला वाटतं जस्ट 2 मिनिट तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यांनो, कारण याच्यावर सगळ्या माहितीच्या आधारावर तुमचं सिलेक्शन प्रोसेसला मोठा फायदा पडणार आहे. या ठिकाणी आपण म्हटलं होतं ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत अपडेट येणार, तर 20-22 तारखेला परिपत्रक आले शासनाचं म्हणजे जीडीएस कडनं की त्या ठिकाणी आपल्याला नवीन शेड्यूल 2 चं भरतीचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यामध्ये जागा किती आहे त्या ऑफिशियली ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात होईल त्या वेळेसच आपल्याला एक्झॅक्टली कळणार आहे. त्यामुळे तुम्ही अफवांवर बाकीच्या 40,000, 50,000, 20,000 सुटल्या असं कन्सिडर करू नका. जागा किती असतील तर आत्ताच सांगतो तुम्हाला, 20,000 ते 40,000च्या रेंजमध्ये पॅन इंडिया शेड्यूल 2 मध्ये जागा असणार आहेत. ज्यावेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला ऍक्च्युअल सुरू होईल त्यावेळेस आहे. आता फॉर्म कधी भरायला सुरुवात होणार आहे त्याचं सुद्धा परिपत्रक आपल्याला अपडेट आलेलं आहे. तर ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे 31/8/2026, 31 ऑगस्ट 2026 ते मित्रांनो 19/9/2026 या टाइम पिरियड मध्ये फॉर्म भरायच्या अगोदर 2 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऑनलाईन फीस, ठीक आहे, हे तुम्हाला 2/9/26 ते 21/9/26 म्हणजे पुढच्या महिन्यापासून 2 तारखेपासून या भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ते 21/9/2026 म्हणजे 18-19 दिवसाचा कालावधी आहे. त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला जीडीएस शेड्यूल 2 चे फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी करेक्शन विंडो म्हणजे काय, जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली असेल तर ते तुम्हाला करेक्ट पुढे चालून करता येणार आहे. त्याच्यासाठी फक्त 1 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 23/9 ते 24/9/2026 करेक्शन विंडो असणार आहे. परंतु माझं सजेशन तुम्हाला असं राहील की फॉर्म भरताना भले वेळ लागून द्या, टाइम लागू द्या, परंतु व्यवस्थितच फॉर्म भरा. करेक्शन विंडोच्या भानगडीत पडू नका. एकदा जर फॉर्म सबमिट झाला तर पुढे मोठी चूक असेल तर पुढे चालून तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, होल्ड होऊ शकतो. म्हणून जे शेड्यूल 1 च्या भरतीमध्ये जे विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे की बाबांनो त्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट झालेला आहे किंवा शेड्यूलच त्यांचं त्या ठिकाणी चुकीचं ठरवण्यात आलेलं होतं, अशा गोष्टी त्या ठिकाणी होत्या. म्हणून फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला तुम्ही फॉर्म कसा भरायचा, कुठल्या चुका टाळायच्या ते सांगतो. तत्पूर्वी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट आहे पुढचं तुमचं या ठिकाणी जागा. अजून ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यावेळेस डिव्हिजन नुसार, सर्कल नुसार जागा आपल्याकडे पब्लिश होतील. परंतु 20 ते 30,000 किंवा 20 ते 40,000 या रेंज मध्ये पॅन इंडिया मध्ये जागा असणार आहेत. आणि पुढे महाराष्ट्र सर्कल, गोवा सर्कल, गुजरात सर्कल, कर्नाटक सर्कल, आंध्र प्रदेश सर्कल, उत्तर प्रदेश, हिमाचल, अरुणाचल, ऑल ओव्हर पॅन इंडिया मधले जेवढे काय स्टेट आहेत त्या स्टेट नुसार, म्हणजे जसं की आपलं महाराष्ट्र असेल, हा झाला महाराष्ट्र स्टेट आणि हा महाराष्ट्र सर्कल. आता शेड्यूल 1 भरतीमध्ये महाराष्ट्र सर्कलला जवळपास 3,000 प्लस जागा होता. शेड्यूल 2 मध्ये आता किती जागा प्रोव्हाइड केल्या जाणार ते आपल्याला पाहणं काळाची गरज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे चालून तुम्हाला या व्यवस्थित काळजी करून फॉर्म सबमिट करायचंय. नेक्स्ट आता आपण तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं शेड्यूल 2 भरतीमध्ये काही लेखी स्वरूपात एक्झाम किंवा पदे असणार आहेत. तर आता मिळालेल्या अपडेट नुसार लेखी स्वरूपाचे, जसं की तुमचं एमटीएस किंवा पोस्टमॅन असेल त्या पदांकरिता या ठिकाणी शेड्यूल 2 मध्ये कुठलीच वॅकन्सी निघालेली नाहीये. मग कुठले पद आहेत, तुमचं एबीपीएम पद आहे, बीपीएम पद आहे आणि ग्रामीण डाकसेवक 3 पदांसाठीच ही भरती परत एकदा निघलेली आहे. म्हणजे असिस्टंट ब्रांच मास्टर, ब्रांच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाकसेवक 3च मोस्टली पदे आहेत. आणि हे तिन्ही पदे तुमचं पर्सेंटेज बेसिस वरती सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. म्हणून
या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपात या ठिकाणी एक्झाम होणार नाही, फक्त तुमचं पर्सेंटेज बेसवर सिलेक्शन होणार आहे. आता फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, किती पर्सेंटेज वाल्याने फॉर्म भरायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमचं सिलेक्शन मिस नाही होऊन जाणार आणि तुम्हाला सिलेक्ट करेपर्यंत तुमच्या सोबत साथ राहील, वेळोवेळी सपोर्ट करेल, सगळं अपडेट तुमच्यापर्यंत देण्याचं मी काम करेल. सो प्लीज सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फायद्यासाठी. ओके. दुसरं आहे याच्यामध्ये वयाची मर्यादा. आता वय 18 ते 40 मागील शेड्यूल 1 ला सुद्धा सेम होतं आणि आता पुढे सुद्धा तेवढंच 18 ते 40 दिलेलं आहे. कॅटेगरी मध्ये असाल तर एज रिलॅक्सेशन किंवा त्या ठिकाणी वयाची सूट दिलेली आहे, ते नोटिफिकेशन मध्ये तुम्ही चेक करून घ्या. साधारण 5 वर्ष 10 वर्षापर्यंत सूट आहे. PWD SC ST ओपन वाल्यांना किंवा ऑल ओव्हर 18 कमीत कमी आणि 40 जास्तीत जास्त पाहिजे. कॅटेगरीनुसार याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन फरक दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, हे झालं वयाच्या बाबतीत. पदाच्या बाबतीत आणि मेन तारखा याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, कधी येणार आहे किंवा कधी प्रोसेसला ऍक्च्युअल मध्ये चालू होणार आहे, सगळं अपडेट तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. आता पुढे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्ही फॉर्म कुठल्या जिल्ह्यामध्ये भरायचा, कारण की तुम्हाला फक्त सिलेक्शन हे तुमच्या पर्सेंटेज बेसवर असणार आहे. मग असं नाही की तुम्ही 98 किंवा 95% असले तर कुठेही फॉर्म भरा तर तुमचं सिलेक्शन. लक्षात घ्या, 95 जरी टक्के असले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही आणि 85 किंवा 89% असले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल हे नेमकं असं कशामुळे, तर लक्षात घ्या, त्याचे काही स्ट्रॅटेजी असतात, काही अपडेट्स असतात किंवा काही कॅटेगरी मॅटर करत असतात किंवा डिव्हिजन सुद्धा मॅटर करत असतो. त्याच्यामुळं ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या सिलेक्शन वरती इनडायरेक्टली इम्पॅक्ट करणार आहेत. पहिलं म्हणजे तुमचं पर्सेंटेज जेवढं जास्त तेवढं चांगलं. दुसरं तुमची कॅटेगरी, तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर आणखी सिलेक्शन चान्स जास्त वाटतो ऍज कम्पेअर टू ओपन कॅटेगरी. त्यासोबत तुमचं प्रेफरन्सेस कुठे देतात, म्हणजे कुठल्या जिल्ह्याला किंवा ग्रामीण भागात, अर्बन रुरल किंवा ग्रामीण शहरी जे किंवा जास्त कॉम्पिटिशन असलेल्या भागाला कुठं तुम्ही प्रेफर करतात, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या सिलेक्शन वरती इनडायरेक्टली इम्पॅक्ट करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा हे ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, कसं सगळ्या गोष्टी अनालिसिस करूनच, कारण की शेड्यूल 1 भरतीमध्ये आपल्या अकॅडमीचे जवळपास साधारणपणे अराउंड 300+ स्टुडंट व्यवस्थितरित्या त्यांनी जॉब अचीव्ह केलेला आहे. काही प्रमाणात विद्यार्थी जॉईन झालेत आणि काही प्रमाणात विद्यार्थी सिलेक्शन होऊन सुद्धा जॉईन झाले नाही त्यांच्या पर्सनल कारणामुळे. पर्सनल कारण म्हणजे त्यांना दुसरा जॉब भेटला किंवा त्यांना नवीन ग्रुप्स सीच्या म्हणा किंवा गट क ड ABC व्हॉट एव्हर जे त्यांचं टार्गेट असेल त्यांच्या मागे ते परत अभ्यासाला लागले आहेत. ठीक आहे, म्हणजे शेड्यूल 1 ला आपण 300+ स्टुडंटला व्यवस्थितरित्या त्यांचं गोल अचीव्ह करण्यास नक्कीच मदत केली आहे. सर्वांचे कॉन्टॅक्ट आहेत, रेग्युलरली अपडेट असतात, त्यांच्याकडून येत असतात आपल्याला अपडेट आणि ते व्यवस्थितरित्या थोडं करिअर त्यांचं सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणून तुम्हालाही अगदी सिलेक्शन पर्यंत विद्यार्थी मित्रांनो सगळं व्यवस्थितरित्या ऑफिशियली अपडेट आणि फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा, सगळ्या गोष्टी तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहेत. जरी तुम्हाला पर्सेंटेज कमी असले तरी अजिबात काळजी करू नका. आपण त्या प्रेफरन्स, असे काही प्रेफरन्स तुम्हाला सजेस्ट करू ज्या ठिकाणी तुमचं प्रेफरन्स दिला तर सिलेक्शन चान्स हाय नक्कीच होण्याचे चान्सेस वाढतील. म्हणून तुम्ही कृपा करून आपल्या सोबत राहा, आपल्या कम्युनिटीमध्ये मिक्स व्हा सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ आहे ना राजांनो, खूप जणांना शेअर करा याच्यासाठी, कारण की शेड्यूल 1चं जसं 5वी मेरिट लिस्ट येणार नाही मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर खूप जणांचे कॉल्स मेसेज आले की शेड्यूल 2 मध्ये कधी भरती येणार, किती जागा असणार, कुठे फॉर्म भरायचा. कारण आपले जुन्या बॅचचे विद्यार्थी जे की अजून शेड्यूल 2 ची वाट पाहत होते त्यांच्यापर्यंत अपडेट नसेल तर आपल्या बंधू भावांना, मित्र परिवारांना, नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या ट्रस्टफुल चॅनलवरचे सगळे अपडेट त्यांना सुद्धा पाहण्यास नक्कीच मदत होईल आणि करिअर त्यांचं सेट होईल. ठीक आहे, इथेच थांबतो. भेटूया नवीन सेशन मध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.